कराड शहरामध्ये एक मोठा जे आहे स्फोट झाला, तो स्फोट म्हणजे कुठे डॉक्टर मनोहर पाठक जे कुठेतरी भाजप पक्षामध्ये होते, त्यांनी भाजप पक्षाला इथे वाढवण्यासाठी जे आहेत अहोरात्र मेहनत केली होती आणि आज कुठेतरी जे आहेत त्यांनी कुठेतरी जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला जे आहेत कुठेतरी साथ पकडलेली आहे। एकंदरीत पाठक साहेब कुठेतरी आपण साथ पकडली, नेमकं कारण काय होतं? नेमकं कारण मध्ये मागच्या 30 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाला इथून शून्यातून पक्ष वाढवला, मोठा केला, परंतु काही विघ्न संतोषी लोकांच्यामुळे आज आपल्याला पक्षाने पहिले तिकीट देतो असं सांगितलं, पण शेवटच्या क्षणी ती तिकीट आपली कापली आणि ज्या ठिकाणी आपला सन्मान होत नाही त्या ठिकाणी आपण थांबायचं नाही। आणि म्हणूनच मी महायुतीचा जो एक गट आहे अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना हाताशी घेऊन आता मी निवडणूक लढवत आहे। बघा की कुठेतरी पाठक साहेब, तर ज्या हिशोबाने तुम्ही आपण कुठेतरी जे अजित पवार ग्रुपमध्ये आपण सामील झाले, तर जेव्हा तुम्ही हा विचार करत होत्या तुम्हाला जे वरिष्ठांचे फोन आले होते तुमच्या पक्षावरून? नाही आले होते ना, मी वरिष्ठांच्या फोनसाठी जवळपास 1:30 वाजेपर्यंत वाट बघितली, परंतु 1:30 वाजेपर्यंत त्यांचा कुठल्याही प्रकारचा फोन आला नाही। मला असं वाटलं की हे लोक टाइमपास करतायत आणि मला यांना तिकीट द्यायची नाही। हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी लगेच राष्ट्रवादी पक्षाकडे संपर्क केला आणि त्याच्यानंतर आपलं एक पॅनल तयार केलं आणि त्या पॅनलच्या माध्यमातून आज मी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे। इतक्या वर्षापासून पाठक साहेब पण कुठेतरी भाजप पक्षामध्ये होत्या, खंत तर असेलच? नाही, खंत आहे ना। माझी भारतीय जनता पक्ष म्हणजे मी त्या पक्षाला आईसारखं मानत होतो, परंतु ज्या ठिकाणी सन्मान होत नाही त्या ठिकाणी थांबायचं नाही, मी हे विचार केला। मागच्या काळामध्ये माझे मित्रही शंकररावजी चांदेजी होते, त्यांनी सुद्धा याच कारणातून पक्ष सोडला आणि आज मला हा पक्ष भारतीय जनता पक्ष सोडण्याची खंत आहे, निश्चितपणे खंत आहे। त्या पक्षामध्ये मी काम केलं, त्या पक्षामध्ये माझे वरिष्ठ मार्गदर्शक सगळे लोक आहेत, परंतु ज्या ठिकाणी आपला सन्मानच होत नाही किंवा आपल्या बोलण्याला जर कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही अशा ठिकाणी राहून आपण काय करणार आहे? पण त्याच्यापेक्षा दुसरा एक नवीन पक्ष पुढून त्याला सुद्धा आपण वाढवून आपला गावाचा विकास कसा करता येईल, आपल्या गावाच्या विकासाकरता कसा निधी आपल्याला उपलब्ध करून घेता येईल, त्या दृष्टिकोनातूनच मी या महायुतीमधील जो घटक पक्ष आहे अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये प्रवेश केला आणि निश्चितपणे त्यांच्या माध्यमातून या कणाचा विकास करण्याचा प्रयत्न करणार। तर हे होते आपल्यासोबत डॉक्टर मनोहर पाठक, जे कुठेतरी भाजप पक्षामध्ये होते, त्यांनी कुठेतरी साथ जी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटासोबत घेतली होती। एकंदरीत जे आहेत कन्हान शहराचा खास करून नगर परिषदेची निवडणूक तोंडावर आहेत आणि ऐन वेळेवर जे आहेत भाजप इतका मोठा पक्ष आणि जिथे कुठेतरी ज्या भाजप पक्षाचे ज्यांनी कुठेतरी इथे पक्षाला महत्वाची भूमिका दिली होती त्यांनी कुठेतरी जे आहेत पक्षाला सोडून जे आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये गेलेले आहेत, याचा किती मोठा घाटा आणि नफा म्हणजे होऊ शकतो भाजपला हे बघणं योग्य असेल। कॅमेरा पर्सन अजय पडीसोबत मी प्रदीप बॅनर्जी, आपण बघत राहा जनमत लाईव्ह न्यूज।